आणि घरी एक स्पेशल व्यक्ती येणार आहे. अतिशय विशेष व्यक्ती आहे आणि वर्षाच्या हृदयाच्या जवळची, ज्या व्यक्तीच्या येण्यानं वर्षाचं अर्ध दुखणं पळून जातं अशी व्यक्ती. तर मला वाटतं हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना आपल्या फॅमिलीतल्या समजणार की कोण येणार आहे. पळणं खुश अगे माझे वाशलो आलं की गे गोलगोल. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये मी मनापासून स्वागत करतो. तर आता बघा सकाळचे 5:35 झालेले आहेत. मी रेडी झालोय, मला ड्युटीला लवकर जायचंय आणि घरी एक स्पेशल व्यक्ती येणार आहे. अतिशय विशेष व्यक्ती आहे आणि वर्षाच्या हृदयाच्या जवळची, ज्या व्यक्तीच्या येण्यानं वर्षाचं अर्ध दुखणं पळून जातं अशी व्यक्ती. तर मला वाटतं हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना आपल्या फॅमिलीतल्या समजणार की कोण येणार आहे. तर चला, तरी पण आपण आहे ना थोडंसं सस्पेन्स ठेवूया आणि ब्लॉग कंटिन्यू करूया. मी आता निघतो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर काय पुढचं शूट असेल ना तर थोडं श्री वगैरे गेला, श्रीला पण सुट्टी आहे. तर चला, मी आता ड्युटीला निघतो तयार होऊन. श्री झोपलेला आहे, आई जागीच आहे. वर्षाला पण ते कसं आहे पडली पण तिला काही झोप येत नाहीये. तर असं आहे, आईला पण लवकर उठायची सवय आहे. पिल्लू झोपलेली आहे आणि डोळ्यावरनं येऊन बरेच दिवस झालेले आहेत. आता खूप छोटी होती पिल्लू, आता बरंच ऍक्टिव्ह झालेली आहे ती, खूप काही बोलायला शिकलेली आहे. त्याच्यामुळं ते पण उत्सुक असणार आहेत बाळाला बघायला आणि बाळ पण बघूया कसं रिॲक्ट करते बघून. खूप काही विशेष असणार आहे. चला, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. स्टे ट्यून, शेवटपर्यंत पहा. ड्युटीला निघालोय मी आणि एवढ्यात आहे ना पिल्लू उठलेलं आहे. बघा एवढं लवकर काही काम आहे का? 5:30 वाजता उठायची. कसलं स्माइल देते बघा उठून सकाळ सकाळी. आमचा टाइम आहे ना खूप लवकरचा आहे. हो, शान मार एवढे आहे आणि आगाऊपणा करते बघा. तसं करू नये. लवकर काही कळती का? काय काम आहे? ड्युटीला जायची तुला? होय, काकड्याचा टाइम झाला. काय आमची तो बाबा काय म्हणतेस तू? बाबा बाबा या या टाटा. काय तर म्हणायचंय. काय चाललंय तुझं? पांडुरंगाचा काकडा असत. हा बघा. हॅलो हॅलो, समोर वाल्मी मित्र मंडळ. हा हा तिथंच. हो 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 हो, मी येते. ना पप्पा गेले ड्युटीला, तोच घेऊन यायला पाहिजे. असं किसरीचे बाबा गेले ड्युटीला आणि भैया पहिल्यांदाच ह्या घरी येतोय. घर कुठे आहे त्याला माहित नाही, त्यामुळं मग आम्ही दोघं चाललोय गेट पर्यंत. कारण तो म्हणजे आम्ही जे लोकेशन दिले तिथं आलाय. पळणं खुश अगे माझे वाशलो आलं की गे गोलगोल. मामीला 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 चला बाई. एवढे बसतात. हा, माहित झालं आम्हाला. तर ते कौकी खाली डायरेक्ट तिथंच काढायचं. हो, पण मला वाटायला की रोडच्या पलीकडे पळत जाईल. या इकडे इकडे या भया, शेवे या. आदर्श
मामी आहे की मामी की बाळा भूल जायचं आपण. मामा आहे येले श्री बाळा पाणी द्या उठा श्री तो तिथं ग्लास आहे जा तिला नवीन दिसायलंय लय दिवस झालंय पप्पा ड्युटीला माझ्याकडे सुद्धा तशी करते तिच्याकडे पाहिजे आणि तिला घेता येत नाही या बाजूला मला शेवे आता लावू द्या इथंच राहू द्या आता त्याला आता जास्त खराब वाटेल का नाही गाय कमी नाही झालं कस नाही ब्रेक पण ठीक झाले खाऊ घाल का लेकर खराब होते काय बरोबर खाली बस तुझ्या मांडीवर देते म्हणजे पडत बी नाही कुणाचे मामा आले रे बाबा कोण आलंय लय काय बे आता तर दाजाकडे जाग दाजा फिरवतो तुला व्हिडिओ काढायला लाडी काय कसली कापूस कापूसच झालाय कापूस डॉली कुठं न्यायचं आले आणि नुसता गोंधळ चाललाय खरं इतकं म्हणजे पिल्लूला घ्यायला ह्या म्हणतोय मला घ्यायचं बाई याकडे जाते तिकडून इकडे तिला असं झालं की कोण कोण आलं आणि जराशी गोंधळी पण आहे तर आता थोडंसं आराम करतील सगळे आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू कारण अजून थोडा अंधार आहे तर प्रवासाने दमून आल्यासारखं तर थोडा आराम करतील आणि मग हा ब्लॉग आपण कंटिन्यू करू हे तर गेले ड्युटीला आता जेव्हा येतील तर मी शूट करेनच सो चला बाय बाय बाहेर जातेश बाय बाय आलो पिलू हात दुखला का मामाचा भाजी घेऊन दमल्या आता वहिनी घ्या की बघा येते का नाश्ता मी सकाळी मध्ये झोप घेतली परत चहा घेतला त्यानंतर आता नाश्ता मावशी काय अजून आलेलं नाहीत आमच्या मे बी आता आज सुट्टीमुळे कदाचित त्यांनी सुट्टी घेतली आहे का काय सुट्टी नाही घेणार पण लेट थोडे येतील मग त्यामुळे आता नाश्ता वगैरे बनवलाय आणि पिलूचं पण खाणं चाललंय पिलू तर काय आता 7वे आसमान पर आहे दाजा नाश्ता करत करत खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि इकडे आज भैयाकडे नंबर आहे पिलूला पाळण्यात टाकायचं बेडवर बस थोडा वेळ श्री आजीचाच आमच्या ताई पण आल्यात मदत करायला त्यामुळे आता बऱ्यापैकी काम आवरून जाणार आहेत आणि आमच्या स्वयंपाकवाल्या मावशी आज अजून पण आलेले 11 वाजले चला आता पटापटीतलं आवरलं झालं की मग इथं ते परत भांडे पण क्लीन करून घेतील का अगोदर फरशी क्लीन करायला गॅलरी तिकडची धुतली ऑलरेडी सगळ्या मुलांना या रूम मध्ये बसवलंय काय दिलंय कधी होय बघा वहिनी नाही याच्यात पर्पलचाच ब्रँड आहे पण त्यांच्यातलेच हे
महाराणी लय बसतात. हे बघ भया, ही आजू कशी कडायला. चिकूच्या मॅम बघत असतील तर बघा आम्ही ब्रेकफास्ट किती लेट करतोय ते. आणि इकडे बघा श्रीच्या मॅम पण बघा की श्री पण मागीच आहे आणि ब्रेकफास्टला हे 2 चिल्ली पिल्ली आणि ह्या दोघांचा झालाय ब्रेकफास्ट. याचा छोट्याचा आणि एकदम छोट्याचा आणि मधले 2 असेच बसलेत. काय झालं रे? रिमाइंड काय झालं म्हटलास? मम्मीने ऍड्रेस सांगितला होता करेक्ट आहे की नाही? मग काय ऐकलं नाही तुम्ही मम्मीचं? हा हा 3 चक्र फिरवलं मम्मीने तुम्हाला इथं म्हणून. अरे देवा, मग विश्वासच ठेवला नाही तुम्ही. त्यावेळेस मग खरं निघालं की मम्मीचं. पण एकदा धोका दिला तर कधीच विश्वास ठेवतो. आता मग डायरेक्ट धोका. शनिवार आहे टेबल पाठ करतो. किती मोठा विश्वास घातला. ठीक कसं आहे ही तर झोपी दगड. ह्याला मी पटलं बघ, मी म्हणतोय अभ्यास राहावा 5 पटकन उठून. पिल्लू मी सेम टू सेम पिल्लू आणि श्री मध्ये काय डिफरन्स आहे बघा. काहीच नागपडीचाच फक्त थोडा पुढे डिफरन्स वाटतंय की नाही ना. कुरळे झालेले परत मी केलं होतं. किती सेम आहे बघ भया. पिली तर ह्याच्यात भाऊ आज होय आजींच आमच्या नंतर असतं. हा मावशी पण आलेल्या आहेत स्वयंपाकाला. शंभू वगैरे आटोपते परत मग पिल्लू आणि वहिनीच बाकी आहेत. नंतर आईचं सगळ्याचं झालंय, मुलांचं झालंय. आम्ही झाले की वहिनी करतील. ताई म्हणजे हे आल्या होत्या ना रामभयाच्या मिसेस, तर ते कंटिन्यू त्यांना वहिनी येतात ताई असं त्यांचं पद्धत तसं. तर आता आंघोळ करून घेते आणि पिल्लूला मग वहिनी घालते. त्या दोघींचं जमतंय पण काय नाही. चला आता कट. तिच्या छान छान आज मामीने घातली, काल आजीने घातली होती. झाला का चंबो? चंबो झाला. किती गोष्ट दिसायला लागली 2 वर्ष. पपई 22 आहे की नाही 21 नका आले. एवढ्यातच आमची आंघोळ झाली आहे, पिल्लूची पण झाली आहे दिसत असेल बघा. आणि माझी पण आणि मामी करते आता. ओ आणि बघा आम्ही कशा वाटतोय फ्लेश फ्लेश. कशी दिसतोय आम्ही फ्लेश फ्लेश करून आंघोळ केली यांनी. हो का? झोप आली तुला? बाळासाठी हे पार्सल आलंय तर बघूया कसं आहे आतमध्ये खोलून वगैरे. छान आहे की नाही ते तिला घालून पण बघूया. बघायची पिल्लू पार्सल खोलायचं. टी धर तो खोल धर. टी खोला उड्या मारते. उड्या मारते अजून